हरे राम 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 हरे हरे कृष्ण 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 पुंडलीक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त भगवान गोपाल कृष्ण महाराज के भगवान श्रीधर स्वामी महाराज की जय। प्रभु रामचंद्र महाराज के जय। जय जय रघुवीर समर्थो पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। नमः शान्ताय दिव्याय सत्यधर्मस्वरूपिणे स्वानन्दामृततृप्ताय श्रीधराय नमो नमः। कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकमक्षरं पुंसां महापातकनाशनम् अवधूत। जय जय रघुवीर समर्थ। महादेव उवाच कदाचित कौशिको अभ्यासादयो अध्याया ज्वलनं प्रभः दृष्टुं रामं परात्मानं ज्ञातं ज्ञात्वा स्वस्वामिया। एकूणच पाहिलं तर अध्यात्म रामायण हा एक संवाद आहे, शिव आणि पार्वतींचा असलेला संवाद आहे। भारत देश शेतीप्रधान आहे असं म्हणतो आपण, तसा भारत देश त्याची संस्कृती धारणा ही सगळी धर्मप्रधान आहे। आम्ही निधर्मी राज्याची संकल्पनेचा स्वीकार करू देत, परंतु वस्तुस्थिती मात्र एक आहे की आपण धर्मप्रधान आहोत। या देशात मात्यापित्यांचं पूजन आहे, कर्माला प्रेरणा देणारा विधिनिषेधात्मक धर्म आहे। वस्तु तत्वाला यथार्थपणे जर बघितलं तर प्रकाश रूपत्व सांगणारं ज्ञान आहे। हाच धर्म आपल्याला सेवा व्रत शिकवतो, प्रेम करावं कसं हे सांगतो, निरपेक्ष प्रेमाची धारणा देतो, सर्व विश्व भगवंताची विभूती आहे हे ज्ञान तो देत असतो। म्हणून आनंद ही रामाची अभिव्यक्ती आहे असं हे रामरूप या ठिकाणी आपल्याला दिसून येतं। आता विश्वामित्र आलेले आहेत, उपनयन संस्कार रामांचा झालेला आहे। कृष्णासारख्या लीला रामायणामध्ये भगवंताच्या आलेल्या नाही आहेत आणि म्हणून तिथे त्याला प्रभू म्हटलेलं आहे। ह्या प्रभूच्या लीलाही ते आलेल्या नाही आहेत फारशा। सगळं धर्मरूप सांगायचं आहे, मर्यादा पुरुषोत्तम धर्म हे त्याचं स्वरूप त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे। प्रभू रामचंद्रांच्या जीवनामध्ये दोन महापुरुष आलेले आहेत। एक आहेत वशिष्ठ, दुसरे आहेत विश्वामित्र।
फार महत्त्वाच्या गोष्टी आहेत यामध्ये. अध्यात्म रामायण म्हणतं की वशिष्ठ हे प्रज्ञेचं प्रतीक आहे आणि विश्वामित्र हे प्राणाचं प्रतीक आहे, चैतन्याचं प्रतीक आहे. जीवनामध्ये प्रज्ञाही हवी आहे, चैतन्यही हवं आहे. नुसतंच आम्हाला त्या ठिकाणी भक्ती नको आहे. भक्ती ही प्रसाद रूपाची आहे हे या ठिकाणी लक्षात येतं. म्हणून शंकरांना पार्वती देवी सांगतायत, रामकथा ऐकून अमृतपान केल्यासारखं होतं. सुधापानासारखं वाटतं, पण तृष्णा माझी वाढत आहे. हिते तृष्णेचा अर्थ काय आहे? हिते तृष्णा म्हणजे या स्वरूपाने म्हणतात, म्हणजेच तृष्णा हा शब्द संस्कृत मधल्या अर्थाप्रमाणे तहानेला तृष्णा म्हटलेलं आहे. माझी तृष्णा म्हणजे तहान वाढते, प्यास वाढत आहे. परमात्मा एक अद्वितीय आहे, तो हृदयात आहे. मग तो कसा प्रगट होतो? तर दोन रूपाने तो प्रगट होतो, तहानेने प्यास आणि तृप्तीने. या दोन रूपात तो प्रगट होतो. ज्याला तहान लागलेली असते, प्यास लागलेली असते, तो महात्मा बनतो आणि तृप्तीने तो परमात्मा बनत असतो. कारण तृप्तीमध्ये सगळं संपलेलं असतं आणि जेव्हा सगळं संपलेलं असतं त्यावेळेला देवाचं देणं सुरू होत असतं, म्हणून तो परमात्मा बनतो. म्हणून ज्या क्षणाला आमचं मागणं संपतं त्यावेळेला परमात्मा हा त्याचं देणं सुरू करतो. म्हणून मागणं थांबवायचं आहे, हे त्याचं वैशिष्ट्य आहे. आपल्या वैशिष्ट्य असं आहे की आपलं मागणं कधी संपतच नाही. कुठल्या ना कुठल्या रूपाने तरी ते चालूच राहतं. बरं, एक मात्र नक्की, माणसाकडे मागण्यापेक्षा देवाकडे मागायला काही हरकत नाही. पण किती, याला मर्यादा आली पाहिजे. आणि म्हणूनच महे कृष्ण तृष्णा तृष्णा तत्वमिति वेदितम तत्वामि बोधितम. ही तृष्णा काय करते हे शंकरांनी सांगितलं. तत्वाचं ज्ञान करून देते. आणि त्यामुळे श्रीराम काय आहे, दाशरथे राम काय आहे. राम खरं म्हणजे रामा शब्दामध्येच एक वैशिष्ट्य असं आहे, तो चैतन्य घन आहे शब्द. श्रीराम चालत नाही, राहत नाही, कसलाही शोक नाही, कुठे कोणतीही वस्तू नाही, तो काही घेत नाही, तो काही टाकत नाही, तो केवळ आनंद रूपच आहे. त्याला रूपही नाही, पण माया निर्मित पदार्थांचा आधार आहे, म्हणून तो सृष्टीरूप भासत असतो. हेच त्याचं वैशिष्ट्य आहे. असा हा परमात्मा, आत्मा अनात्मा परमात्मा परात्मा म्हणजे ईश्वर हा सदैव बघितलं तर ईश्वर जीव आणि शुद्ध चैतन्य हे तत्व समजून घेतलं पाहिजे. म्हणून रामतत्व या ठिकाणी शंकरांनी सांगितले. हे रामतत्व काय आहे? एकच राम हा ईश्वर आहे, तो जीव आहे
आणि तो शुद्ध चैतन्य घनरूप आहे. मग तो जो राम आहे तो कसा काय करतोय, तर आकाश ज्याप्रमाणे बघतो आपण, जला आकाश बघतो की ज्या वेळेला एखाद्या पातेल्यात, परळात, बादलीत आकाशाखाली पाणी भरलेली ठेवली की ते जला आकाश झालं. त्यात प्रतिबिंब दिसतं. पण शुद्ध चैतन्य या दोन्हीपेक्षा व्यापक आणि वेगळं आहे. म्हणून चैतन्य आकाशाच्या माध्यमातनं हे चैतन्य आहे, त्याच्यामध्ये प्रतिबिंब म्हणजे जलाशय झाला, तो जीव झाला. म्हणून चैतन्य ईश्वर, प्रतिबिंब चैतन्य आणि बिंब चैतन्य, शुद्ध चैतन्य, हे तीन भेद त्या ठिकाणी झाले. गंभीर चेहरे झालेले दिसत आहेत. शुद्ध चैतन्य म्हणजे बिंब. बिंब आणि प्रतिबिंबातला फरक कळला का नाही? बिंब कशाचं असतं? वस्तू एक अशी गोष्ट धरा की ते बिंब आहे, त्याचं प्रतिबिंब आपण पाहत असतो आरशात, पाण्यात, अन्य कुठे. म्हणजे बिंब जे आहे ते चैतन्य घनरूप आहे. जलाशयामध्ये त्याचं रूप पडतं, ते प्रतिबिंब, तो जीव आहे. ते चैतन्य रूपच आहे, पण तो जीव रूप आहे, तिथे प्रतिबिंब झालं ते. आणि शुद्ध चैतन्य म्हणजे बिंब, आणि ईश्वर हा चैतन्य ईश्वर आहे, म्हणजे तो त्या ठिकाणी एक अस्तित्व. आता आणखी एक उदाहरण बघू म्हणजे लक्षात येईल. बिंब आहे, बिंब असं कळलं, आरशामध्ये आपण आपल्याला पाहतो. प्रतिबिंब आहे, तो जीव आहे, शुद्ध चैतन्य. आणि आरसा आहे दाखवणारा, तो चैतन्य ईश्वर आहे. म्हणजे आणि जरा लगेच खुलासा होईल. तो तुम्हाला तुमचं रूप दाखवत असतो. तो सगळं आपलं आपल्यालाच दिसत असतं. यामुळे त्याचं जी अनुभूती येते ते शुद्ध चैतन्य रामतत्व कसं आहे, म्हणून त्याला शिवजी असं म्हणतात की हे शुद्ध चैतन्य स्वा कसं आहे, तर सच्चित आनंद रूप आहे. सत म्हणजे काय, त्याचं उत्तर शिवांनी दिलंय. जे काही नाही असं नाही आणि आहे असंही नाही. हे त्यांचं उत्तर मी सांगितलं तुम्हाला. जे नाही असं काही नाही ते सत आहे. आणि इथे जो व्यवहार घडतो तो केवळ असण्यावरच असतो, नसलेल्याचा व्यवहार नसतो. व्यवहार कोणाचा असतो? जी गोष्ट द्यायचे, घ्यायचे, समजून घ्यायचे, तो व्यवहार झाला. म्हणजे असण्याचा व्यवहार आहे, नसल्याचा व्यवहार नाही आहे. मला होणारी जाणीव ही माझ्यापुरती मर्यादित आहे. मी काही दुसऱ्याला सांगू शकत नाही. मला होणारं दुःख हे माझ्यापुरतं मर्यादित आहे. म्हणून म्हटलं जातं, ह्या बोटाची कळ या बोटाला येत नाही. म्हणजे बोटाच्या कळीवरनं सुद्धा आपल्याकडे म्हण आहे, पण त्यातमध्ये एक शिक्षण आहे, हे मात्र आम्ही विसरलो. जे यामध्ये शिक्षण होतं एक वेळेला. असा जो सत आहे तो असण्यातही नाही, नसण्यातही नाही, पण तो आहे. आता चित म्हणजे काय? तर चित हे चैतन्य आहे. इथे संग्रह असतो, त्याला शिवजी म्हणतात स्वयंप्रकाशते. तो स्वयंप्रकाश असतो. या ठिकाणी प्रकाशित होण्यासाठी काही असो वा नसो याचा संबंध नसतो.
काही प्रकाशित असो वा नसो याचा संबंध कशाशीही नसतो. म्हणजेच तो चिद्रूप आहे, चैतन्य आहे, चित आहे. आणि आनंद हा काय आहे तर प्रेमाचा आविष्कार एक आहे, शुद्ध प्रेम आहे. तिथे कशाचीही अपेक्षा नाही आहे. आणि म्हणून रामः परात्मा प्रकृते रजादिनंच आनंद एकः पुरुषोत्तमही, हे शिवजी त्या ठिकाणी सांगतात. काय आहे राम? हा आनंद रूप आहे, आनंद घन स्वरूपा. आणि म्हणून परमात्मा स्वयं सृष्टीत आहे, अणु परमाणूंनी सृष्टी बनलेली आहे. मग त्या प्रत्येक कणाकणामध्ये हे रामतत्व भरून आहे. म्हणून तुला जे वाटतंय की मी या ठिकाणी या स्वरूपाने पाहू शकते, ते फक्त आनंद रूप आहे, म्हणूनच तू पाहू शकते. तेवढ्यामध्ये नारदजी सुद्धा तिथे आलेले आहेत. नारदांना पाहिल्याबरोबर राम म्हणतायत, दृष्टवा तदा हनुमतं प्रांजली पूरताः स्थितम संत दर्शनेह लाभ पद्मनाभ जोडीला. संतांच्या वचनामध्ये या वाक्याचा अर्थ हा आहे. प्रणाम केलाय नारदांना रामाने. आणि प्रणामामध्ये वैशिष्ट्यता आहे. प्रणाम आपण करतो, पण प्रणामाच्या पाठीमागचा आमचा भाव असतो का, याला महत्व आहे. तिथे भाव हा आहे की हात जोडले. प्रणामामध्ये 2-3 प्रकार आहेत. तसं पाहायला गेलं तर सर्व संस्कृतींमध्ये प्रणाम आहे. पण ज्याला आपण म्हणतो वस्तुस्थिती, प्रॅक्टिकल, मात्र आचरण भिन्न भिन्न आहे. आपल्याकडे एकूण जर शरीर धारणा धरली तर सगळे परमाणू किंवा विद्युत लहरी, वैज्ञानिक शब्द, त्या क्रॉस वळत असतात 8च्या आकड्यामध्ये सतत. इंग्लिश 8 आकडा. आणि त्यामुळे त्या ठिकाणी फिरत असताना सगळ्या गात्रातनं येणारी विद्युत शक्ती आपल्या हृदयातनच एक पास होत असते. बघा निसर्गाची किमया कशी आहे. प्रत्येकाला 2 पाय दिलेत. नाही ती ईश्वरी योजना, आपल्याला त्याच्याबद्दल काही बोलायचं नाही, कारण तो काही विषय चर्चेचा नाही. 2 हात दिले, 2 डोळे दिले, 2 कान दिले, सगळं 2-2 दिलेलं आहे. मुख एकच दिलं, कार्य 2 दिली. हृदय एकच आहे ना, का 2 आहे? हृदय एकच आहे. आणि त्यामुळे तिथे जाताना ज्या सगळ्या वेव्ज येतात ती आपल्या पद्धतीप्रमाणे जर विचार केला तर आपण असे हात जोडतो, आपल्या हृदयाशी हात घेतो, अंगठ्यातनं सगळ्यातनंच या सगळ्या वेव्ज या आपल्या हाताच्या टोकांमध्ये येतात. आपण जेव्हा भगवंताला, महात्म्यांना वंदन करतो तेव्हा उजवा हात त्यांच्या उजव्या पायावर, आपला डावा हात त्यांच्या डाव्या पायावर, म्हणजे क्रॉस कनेक्शन, हे विद्युत कण हे प्लस मायनसनी सगळे पूर्ण होतात. हे विज्ञान आहे. मग या हात जोडण्याने काय होतं तर त्याचा अर्थ असा आहे. म्हणून बघा शेक हँड करतात, इंग्लिश लोक शेक हँड करतात. म्हणजे काय,
आमच्या हृदयातले भाव तुमच्या हृदयामध्ये यायला, शरीरात यायला एकरूप आम्ही आहोत, ही दर्शकताच आहे ना, का वेगळं आहे? आपल्याकडे हात जोडणे, नम्रता आहे, वाकून आहे, तिथे भाव आहेत, म्हणून हात जोडलाय म्हणजे आम्ही तुमच्या आज्ञेचा स्वीकार केला, हा अर्थ हात जोडण्यात आहे. असतो का नाही मला माहिती नाही, असावा काय हे मी याच्या माध्यमातून सांगतो. दुसरा, मस्तक झुकवलं जातं किंवा टेकले, टकची केले असं ज्ञानेश्वरांच्या आरतीमध्ये म्हणतात. काय होतं तिथे नक्की? तर आम्ही तुमच्या विचारानुसार आमची बुद्धी काम करायला लागते असं त्या ठिकाणी भाव असला पाहिजे, की तुम्ही जो काही विचार सांगितला, तुम्ही आतापर्यंत जे काही सांगितलं त्याप्रमाणे आम्ही आमचं आचरण ठेवतोय, आम्ही असं वागतोय, आम्ही असं करणार आहोत, संपलं. हा मस्तक झुकवणे किंवा टेकण्याचा अर्थ आहे. आणि तिसरा आहे साष्टांग दंडवत. स अष्टांग, महिलांना साष्टांग नमस्कार वर्ज्य आहे, कधीही महिलांनी करायचा नसतो, कुठल्याच महिलेनी नाही. म्हणजे परत याने नाही का त्याने नाही, त्याने नाही का त्याने नाही, नाही, कोणाला परवानगीच नाही आहे. हिते सगळ्याचं रक्षण आहे. आत्ता तो विषय नाही मी बोलत नाही, फक्त एवढंच सांगतो. म्हणून महिलांना साष्टांग नमस्कार, महिलांना नाही, पुरुषांना. त्याचा अर्थ असा आहे, आमचं जीवन आम्ही तुमच्या चरणी समर्पित केलं आहे. कृतीत्मक असू नये, कवायत आहे ती मग. आणि म्हणून संसारिणा मुनिश्रेष्ठ दुर्लभम तव दर्शनम, राम म्हणतात. या संसारामध्ये तुमच्यासारख्या महात्म्याचं दर्शन अत्यंत दुर्लभ आहे. मग आहे काय? अस्माकं विषयासक्त चेतसाम निरंतरम मुने. मला या ठिकाणी असा मी विषयासक्त संसारामध्ये, राम म्हणजे आपण जीव बोलतोय, तेव्हा मला तुम्ही या ठिकाणी मार्गदर्शन करा, ही स्वरूप मला सांगा. अशा प्रकारचा विचार त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेला. म्हणून रामकथेमध्ये वैशिष्ट्यता आहे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये अधिकाराने तिलांजली दिलेली आहे. प्रत्येक व्यक्तीने, व्यक्तिरेखा जर पाहिल्या अशा स्वतंत्र एक 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 प्रत्येकाने आपल्या जीवनाची अधिकाराची तिलांजली दिलेली आहे आणि कर्तव्याचं प्रत्येकाने पालन केलेलं आहे. मीच का हा शब्द नाही, मीच का हा शब्द नाही. आणि म्हणून वास्तविक खऱ्या अर्थाने प्रेमाचं लक्षण काय आहे? तर सर्व सुखभोग संपून जातात. त्यामुळे जीवनात जेव्हा राम उतरतो तेव्हा जीवन रामरूप होतं. म्हणून हे रामाचं स्वरूप जाणून घ्यायचं आहे. उर्मिला एक मूक व्यक्तिरेखा आहे, पण पतीबद्दल, रामाबद्दल रामानुराग आहे, म्हणून अयोध्येत ती सगळ्यात पूजनीय ठरलेली आहे. एक एक व्यक्तिरेखा पाहिल्या की कळतं. आणि म्हणून रामांचं जीवन म्हणजे काय, दशरथाचं जीवन काय, मर्यादा, संस्कृती, सभ्यता आणि सात्विकता यांनी भरलेलं आहे. म्हणून मनुष्याचं जीवन कृतार्थ कधी खऱ्या अर्थाने होतं तर या चार गोष्टींमुळे होतं. मर्यादा, संस्कृती, सभ्यता, सात्विकता यामुळेच जीवन कृतार्थ होतं. पैसा किती आहे, शिल्लक किती पडले याला महत्त्व नाही. आणि पुन्हा माझ्या मनासारखं घडलं हेही नाही.
ज्यामधून ह्याचं संरक्षण झालेलं आहे त्याचं ते स्वरूप आहे. आणि म्हणूनच या ठिकाणी हे स्वरूप आपण पाहायचं आहे. अशा प्रकारचं हे स्वरूप त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. आता विश्वामित्रांचं येणं झालेलं आहे. विश्वामित्र आले, सगळ्यांना आनंद वाटलेला आहे. राजा दशरथाला निरोप मिळाला. राजा दशरथ भेटण्यासाठी तातडीने तिथे उपस्थित राहिलेला आहे. आदरपूर्वक राजनीतीप्रमाणे त्यांनी त्यांचं आदरातिथ्य केलं, अर्घपाद्य पूजन केलेलं आहे. आपल्यासारख्यांच्या येण्यामुळे मी धन्य झालो म्हणाले. विश्वामित्रो अपितं प्रीता प्रत्युवाच महामती अहम पर्वणि संप्राप्ते दृष्टवा यदृशं सुरान पितॄन्. एकूणच त्याला त्या ठिकाणी संतोष वाटलेला. यांनी त्याला आनंदही वाटला. त्याने असं सांगितलं, मी वनामधून आलो म्हणाले तुमच्याकडे, मला तुझी मदत पाहिजे. काय करू मदत म्हणाले. सैन्य देऊ, मी येऊ स्वतः युद्धाला, कसलं संकट आहे. आम्ही यज्ञ यागादी कर्म करतो आणि राक्षसांमध्ये मारीच सुबाहू हे दैत्य आहेत आणि हे त्या ठिकाणी येतात, यज्ञयागादी कर्मामध्ये विघ्न निर्माण करतात. अनेक प्रकारचे तिथे विष्ठा वगैरे टाकणं, अपवित्र पदार्थ आणून टाकणं आणि त्यामुळे आमच्या यज्ञाला फार मोठं विघ्न येतं. अनेक ऋषी मंडळींना ते मारून टाकतात. मी संकटात आहे. मी माणसं देतो, चला म्हणाले, आपण येतो. मी यज्ञ कधी आरंभ करताय. नाही, मला तुम्ही नकोत म्हणाला, सैन्य नको तुझं. मग काय हवंय. आत्ता नुकताच उपनयन संस्कार ज्यांचा झालेला आहे तो राम आणि लक्ष्मण मला दे. अरे ते लहान मुलं आहेत. आता मात्र त्याला वाईट वाटतंय, काय करावं कळेना. ज्या मुलांना अजूनही राजवाड्याच्या बाहेर पडणं सुद्धा माहिती नाही. तुलसी रामायणामध्ये, भावार्थ रामायणामध्ये पुष्कळ वर्णन केलेलं आहे ह्या सगळ्याचं, की ज्यांना खरोखरचीच माहिती नाही त्यांना तुम्ही एकदम युद्ध प्रसंगावरती नेता. काय करतील ही मुलं. मुलं लहान आहेत, अशा प्रकारचा विचार त्यांनी त्या ठिकाणी सांगितला. आता तो मात्र अस्वस्थ झालेला आहे. बर, विश्वामित्रांचा राग सुपरिचित आहे. मी नाही म्हटलं तर काय होईल आणि हो म्हटलं तर कसं होईल, हा दोन्हीही चिंता नाही आहे. बरं, उतारवयात मुलं झालेली आहेत, मुलं आत्ता झाली आणि आपल्याला ह्या मुलांच्या पासून आपण त्यांचं संरक्षण करायचं, अजून शिकायचं आहे, त्यांचं कार्य व्हायचं आहे. लहानाची मुलं मोठी व्हायची आहेत अजूनही, आणि असं असताना तुम्ही या ठिकाणी मुलांना घेऊन जाताय, याच्यामुळे तो अस्वस्थ झालेला. मला तुझी ही मुलं मात्र दे. लक्ष्मणे सह भ्राता तव श्रेयो भविष्यति अंतस्तर वर्धनार्थे ज्येष्ठम रामम प्रयच्छामी. मला ही मुलं राम ज्येष्ठ भ्राता आणि त्याचा धाकटा बंधू लक्ष्मण हे माझ्याबरोबर द्या. काय करावं कळेना. तेवढ्यामध्ये वशिष्ठांच्या ही गोष्ट लक्षात आली. वशिष्ठांनी त्याला बाजूला घेतलं, दशरथाला.
दशरथा, ही मुलं म्हणून तू त्यांच्याकडे पाहू नको, कारण मला अग्निनारायणाकडनंच कळलेलं आहे, राम हा परब्रह्मरूपी नारायणाने घेतलेला अवतार आहे. त्याच्या सान्निध्यातल्या चक्रांनी अवतार घेतलेला आहे तो भरत आहे. लक्ष्मण हा साक्षात शेष आलेला आहे आणि शत्रुघ्न हा गरुड आलेला आहे. देवाच्या सान्निध्यातले सगळे जण एकाच वेळेला प्रगट झालेले आहेत, हाही ईश्वरी संकेत आहे. तेव्हा तू कोणत्याही प्रकारचं अंतःकरण जोड करू नकोस, त्याला मध्ये कशाचाही विरोध करू नको. हे जगताचं कार्य होणार आहे, ते केवळ तू त्याला निमित्त मात्र झालेला आहेस. तेव्हा तू त्याला त्या ठिकाणी त्यांच्या बरोबर द्यायला हरकत नाही. आता एकूण हे सगळं स्थिती पाहिली त्याने. चत्वारो अमरतुल्यस्ति तेषां रामो अतिवल्लभाः रामस्विति गच्छन्ति चेन जीवामि कश्यत. राम हा चारी मुलांमध्ये माझा आवडता आहे. राम इथून जाईल तर मी काय करायचं, मी जिवंत राहू शकणार नाही. तेव्हा कदाचित शाप देतील मला, असत्य भाषणाचा स्पर्श होणार त्याच्यामुळे. तेव्हा त्यांनी सांगितलं, त्याची चिंता तू करू नकोस. ब्रह्मदेवांच्या आदेशाने पृथ्वीभार दूर करण्यासाठी प्रार्थना सगळ्यांनी केली होती. तेव्हा कश्यपाच्या आणि अदिती म्हणजे कौसल्या मातेच्या उदरी येणारे आणि त्याला लगेच त्याच्या पूर्वज जन्माचं स्मरण केलं, कश्यप आणि अदिती. तुम्ही दोघांनी निंद्य विषयाचा ग्राम्य सुखाचा त्याग करून विष्णूंची आराधना केली, ध्यानात रममाण झाला होतात, भयंकर तप केलं. त्यांनी वरमाग म्हणून सांगितलं, तेव्हा तू त्या ठिकाणी बोललेला आहेस, त्वं मे पुत्रो भवामलम, तूच माझा एक निर्मल पुत्र हो, हे भगवंताला तू सांगितलंस. मग आता का तू त्या ठिकाणी बघतोस? शेषस्तु लक्ष्मणो राजन राममेव पद्यन्ते जातो भरतशत्रुघ्नौ शंखचक्रे गदामृत योगमाया पिसीतेति जाता जनकनंदिनी. योगमाया जनक राजाकडे ची मुलगी म्हणून तिकडे ती प्रगट होईल. तेव्हा आता त्या ठिकाणी तू विचार ठेवू नकोस. परमात्मा रामरूपानी तुझा पुत्र म्हणून आलेला आहे. विश्वामित्र मुनी तिच्याशी सीतेशी संबंध जोडून देण्यासाठी ते आलेले आहेत. ही गुप्त गोष्ट मी तुला सांगतो, ही केव्हाही बोलायची नाही म्हणाले. संतुष्ट अंतःकरणाने विश्वामित्रांचं पुनः पूजन करून दोन्ही मुलं त्याच्याकडे द्यावी असा अभिप्राय वशिष्ठांनी सांगितला. आदरपूर्वक दोन्ही मुलांना राम आणि लक्ष्मण यांना बोलवलं. मस्तकाचं अवग्रहण केलेलं आहे आणि त्यांना त्या ठिकाणी सांगितलंय, स्वाधीन केलं आणि त्याप्रमाणे दोघेही जण निघालेले आहेत. हा सगळा प्रवास पाहिल्यानंतर लक्षात येतं की त्यावेळची एकूण भौगोलिक स्थिती कशी असेल. त्यांनी जे वर्णन केलेलं आहे सगळं, जाताना काय काय दिसलं, काय नाही, कशा स्वरूपाचं. आता 3 जण निघालेले आहेत.
धनुष्य बाण आणि खडंग घेतलेले राम लक्ष्मण निघालेले आहेत. विश्वामित्र पुढे चाललेले आहेत, त्यांच्या मागे हे दोघही जण चाललेले आहेत. वनामध्ये आले. बला आणि अतिबिला नावाच्या 2 विद्या या विश्वामित्रांना माहीत होत्या. त्या 2 विद्या सर्वप्रथम राम लक्ष्मणांनी त्यांना दिल्या. या 2 विद्यांचा अर्थ आहे कधीही शुद्धेचा त्रास होत नाही, भुकेचा त्रास होत नाही. आणि दुसरं, कोणतीही पीडा जाणवत नाही. आपल्याला सगळ्याच पीडा वाटतात. गाडीमध्ये जरी बसलं सुखावा आणि तरी ती पीडाच होते. हिते पीडा नावाचा विषयच नाही आहे. अगदी विमानातनं उचलून इथनं उचलून तिथे ठेवलं तरी सुद्धा म्हणतील काय बसून निघालो आम्ही. म्हणजे सगळ्यात तो सर्वतोपरी असतं. पण हिते ते नाही. ही पीडा वगैरे काही होत नाही. हा त्या ठिकाणचा महत्वाचा जागा आहे. म्हणून बला आणि अतिबला या 2 विद्या आहेत. मग निघाले तिथून पुढे. जाता जाता गंगा नदी पार करून पुढे आले आणि ताटकेच्या अरण्यामध्ये आलेले. ही ते ताटक नावाची राक्षसीन राहते. तिच्याकडे एक सामर्थ्य, ते विविध रूप धारण करायचे, सर्वांना पीडा करायचे. रामाने बघितलं तेव्हा काही वाटे वगैरे काही गेले नाहीत. दोघांनी काही केलं नाही. पुढे यज्ञ आरंभ केला. यज्ञारंभ केला आणि त्याच वेळेला ती त्या ठिकाणी आलेली आहे. तिने घोर रूप धारण केलं. रामाने नुसता धनुष्याचा टणकार केल्याबरोबर ती मूर्छित झालेली आहे. रामाने तात्काळ तिचं रुद्ररूप पाहिलं आणि तिच्या अंगावरती बाण सोडलेला आहे. ती रक्त ओकून नाश पावली. वास्तविक एक आहे, तिला शापामुळे ही पिशाच्य योनी प्राप्त झालेली होती. तिला मुक्त केलेलं आहे. ती यक्षिण रूपाने रामापुढे उभी राहिली, त्याला प्रदक्षिणा केली आणि स्वर्गाला निघून गेलेली आहे. हा उल्लेख केवळ रामायण, अध्यात्म रामायणात आहे, अन्य ठिकाणी नाही. ती यक्षिण होती, शापग्रस्त होती. विश्वामित्र मात्र आनंदित झालेले आहेत. मग त्यांना अस्त्रविद्या वगैरे सगळ्या शिकवल्या आहेत. सिद्धीचं शिकवलेलं आहे. जाताना त्यांनी विचार केला, बघितलं तर लांबवर पांढरे पांढरे सगळे असे डोंगर दिसत होते. रामाने विचारलं, गुरुवर्य हे काय आहे? तेव्हा त्यांनी सांगितलं, अरे बाबा, इथे एवढ्यासाठीच तुम्हा दोघांना आणलेलं आहे. आतापर्यंत या ठिकाणी सर्व ऋषी मंडळींना मारून या राक्षसांनी त्यांच्या अस्थी टाकल्या. त्या अस्थीचे डोंगर आहेत. वनामध्ये राजगृहात राहून ही गोष्ट कळली नसती, हे त्यांनी विश्वामित्रांनी ओळखलं. टेबलावर बसून अहवाल येईल त्याप्रमाणे बघायचं, निर्लज्जासारखं तुमच्याच लोकांनी केलं हे म्हणणारे अहवाल नाहीये ते. बी प्रॅक्टिकल, या, पहा, करा, तयार व्हा. किती निर्लज्जपणा असावाचा कळस आहे. आणि त्या ठिकाणी आम्ही मात्र त्यांना गोंजारायचंच आहे अजूनही.
इथे आता ती परिस्थिती नाहीये. आता वेळ आलेली आहे आणि ती संधी विश्वामित्र बरोबर उचलतायत. मारीचाला बाण मारला रामानी, पण मारीचाला मृत्यू येऊन दिलेला नाही, त्याला पाठवून दिलाय तसाच. मारीच हा रावणाचा मामा आहे. या सगळ्या बाजूचं, भारतातल्या या सर्व बाजूंचं तो रक्षण करताय. बाण मारल्यावर त्या बाणाने त्याला रावणाच्या दरबारातच नेऊन ठेवलेला. हे कशासाठी केलं तर त्याला हे कळावं की आता प्रतापी कोणीतरी राम इथे आलेला आहे. त्राटिकेचा वध केला. ताटक म्हणून म्हणतात, त्राटिका म्हणून म्हणतात. मनोहर हरकरे म्हणून होऊन गेले, त्यांनी निरनिराळे अर्थ लावले. योगमार्गामध्ये म्हणाले ताटक केल्याशिवाय, त्याचा भेद झाल्याशिवाय पुढचे मार्ग, योगमार्ग मोकळे होत नाहीत, रामाचं दर्शन होत नाही. म्हणून पहिलं ताटक सांगितलंय त्यांनी तिथे. ते जी साधना योगमार्गातली, ज्योतीकडे पाहत राहायचंय विना डोळ्यांची पापणी न हलवता सुद्धा. ते ताटक म्हटलंय. किंवा सूर्याकडे बघायचंय सतत. असो, तेव्हा या ठिकाणी त्यांनी केलं. सुबाहूला मात्र मारून टाकलं. ते दोघं जण भाऊ होते. मारीचाला मात्र जिवंतच ठेवून त्याला तिथपर्यंत पोचता केलेला. रावणाला हे कळावं की आता दैत्यांच्या नाशाची वेळ जवळ आलेली आहे. आता थोडेसे आवरावर किंवा तुमचे सगळे जे काही आता उपद्व्याप चाललेत ते कमी करावेत. खरी तीच योजना या ठिकाणी असावी की आम्ही आता कमी नाही आहोत, आधी बघून घ्या आम्ही कसे आहोत, म्हणून ती परवानगी दिली असावी. असो, याप्रमाणे झालं. आता वध झाला, मारीचाला पाठवून दिलं. अनेक प्रकारच्या विद्या शिकलेल्या आहेत, सिद्धी शिकलेल्या आहेत आणि सिद्धाश्रमामध्ये ते आलेले आहेत. त्याला कामाश्रमही म्हणतात. मुनींचं वसतिस्थान तिथे आहे. आश्रमात आल्याबरोबर ऋषी मंडळींनी रामाचं आणि विश्वामित्रांचं, लक्ष्मणाचं स्वागत केलेलं आहे. त्यांना हा सगळा वृत्तांत ऋषींना सांगितला की आम्ही या ठिकाणी मारीच आणि सुबाहू यांचा वध केलेला आहे. अशा प्रकाराने त्यांनी त्या ठिकाणी केलं. सगळ्यांनी त्यांचं स्वागत केलेलं आहे. अनेक प्रकारची फळं वगैरे त्यांना दिलेली आहेत. तेव्हा त्यांनी सांगितलं, बाबा रे, जनक राजाच्या विदेह देशाच्या राजाच्या इथे आपण आता जाऊया. तिथे शंकरांचं एक माहेश्वर नावाचं शिवधनुष्य तिथे ठेवलेलं आहे. परशुरामांनी ते ठेवलेलं आहे. आपण जाऊन त्याचं दर्शन घेऊ. आणि आपण पुढच्या प्रवासाला जाऊ. जात असताना गंगा नदी पार केली. त्याच वेळेला गौतमांचा आश्रम तिथे लागलेला आहे. गौतमांच्या आश्रमामध्ये ते आलेले. एका ठिकाणी राहिलेले नाहीयेत. अतिशय पवित्र असा आश्रम आहे. पशु पक्षी
तिथे मात्र कोणीही त्या आश्रमात नाही. तेव्हा रामाने विचारलं, गुरुवर्य, या ठिकाणी म्हणाले एवढा मोठा आश्रम आहे आणि याला मालिन्य का आलेलं आहे? बरं, पशु नाही, पक्षी नाही, नुसतीच झाडं वाढलेली आहेत. मग हे आश्रमस्थान कोणाचं आहे? पुष्प पत्र फळांनी सुद्धा त्या ठिकाणी आश्रय घेतलेला नाही. मला मात्र या ठिकाणी एक आनंद वाटतो. काय आहे ते सांग. तेव्हा विश्वामित्र म्हणाले, पूर्वीची एक घटना मी तुला सांगतो. इथे गौतम नावाचे ऋषी राहत होते. धर्माचरणी होते, ईश्वराची आराधना करायचे, मोठे तपस्वी होते. त्यांचं एकूणच तपसाधना पाहून ब्रह्मदेवांनी आपली कन्या अहल्या हिचा विवाह त्यांच्याशी करून दिलेला होता. वास्तविक इंद्राने अहल्येला पाहिलेलं होतं, तेव्हापासून त्याच्या मनामध्ये तिच्याबद्दलची आसक्ती होती. अहल्येच्या पतिव्रतेचा भंग त्यांनी त्या ठिकाणी एक दिवस पहाटेच्या वेळेला आलेला आहे. पहाटे कोंबडं आरवलं की या ठिकाणी अंघोळीला गौतम ऋषी जायचे. इंद्रानेच कोंबड्याचा आवाज केला. त्यांना वाटलं त्या ठिकाणी पहाट झाली आणि म्हणून ते गौतम गंगेवरती स्नानाला गेलेत. इकडे इंद्राने गौतम ऋषींचं रूप धारण केलं आणि ते आश्रमामध्ये आले म्हणाले. पुढे गेल्यावर त्यांच्या लक्षात आलं, चंद्र ज्या दिशेला यायला पाहिजे तो अजूनही आला नाही, काहीतरी फसगत झाली असं म्हणून पुन्हा ते आपल्या कुटीकडे यायला लागले. आणि समोरासमोरच दोघांची भेट झाली आणि त्यांना हे कळालं. कोण हे सांग म्हणाले. तेव्हा इंद्राने आपलं रूप प्रगट केलं. तेव्हा गौतमांना अतिशय राग आलेला आहे. त्यांनी त्याला भगेंद्र पडतील असं म्हणून त्याला त्या ठिकाणी शाप दिलेला. भगलंपट होशील हे सांगितलं. सहस्र भग त्याच्या अंगावरती पडलेली आहे. आता हा सगळा प्रकार पाहून अहल्येला अत्यंत खेद झाला. ती थरथर कापत होती आणि आश्रमामध्ये ती गुप्त रूपाने राहिली. म्हणजे तिला अत्यंत वाईट वाटलंय की आपण काही याच्यामध्ये ओळखू शकलो नाही. आता ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या. याप्रमाणे तिने निराहार केलेला आहे. लक्षात घ्या. तीव्र तप आचरून ऊन वारा पाऊस इत्यादी सोसलेल्या आहे. वशिष्ठ म्हणाले, आता पुढे त्रेतायुगात रामावतार होईल, भगवान विष्णू साक्षात येतील, तेच तुला याच्यातून तारतील. कारण त्यांना हे असं एक धारणा आहे की गौतमांनी तिच्यावर अन्याय केला. अन्याय केलेला नाही आहे, कारण तिलाच किती समजून सांगितलं तरी तिला त्या पश्चात्तापातनं बाहेर पडता येत नाही. जर ती शिळाच झाली, हे जे काही सगळीकडे आपण पाहतो ऐकतो सिनेमात अन्य ठिकाणी, तर शिळा जर झाली असतील तर तो कोणतं केलं असतं? तिला तपाचाच प्रश्न आला कुठे? निराहार राहिली आहे, रामाचं ध्यान केलेलं आहे, याचाच अर्थ ती शीलावत होती, शिळा झालेली नव्हती.
अर्थ समजून घ्यायचे असतात प्रत्येक घटनेमागचे. म्हणून भागवतामध्ये वेदस्तुतीमध्ये सांगताना आपल्याला सांगतायत ऋषीमंडळी की वेदातले अर्थ तुम्ही जाणावेत कसे हे सांगितलेलं आहे. शब्दार्थ, वाच्यार्थ, गूढार्थ, मतितार्थ, भावार्थ, चालीरीतीचे अर्थ, परंपरेचे अर्थ, हे सगळे जाणून घ्यावे लागतात. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये काय पद्धत आहे, मनुष्य इथून निघाला की येतो बर का, आणि कृती काय करतो, जाण्याची. मग आता येतोचा अर्थ घ्यायचा का त्या ठिकाणी अर्थ काय घ्यायचा, अशा शब्दांच्या अर्थातनं समजत नसतं. ती शिलावत झालेली आहे, शिळा झालेली नाही. आपण म्हणतो मुलांना रागाच्या भारात, काय तुझ्या डोक्यात कांदे बटाटे शिरले आहेत का? काय कांदे बटाटे शिरायची गोष्ट आहे? काय गाढवासारखा वागतोस, काय गाढव आहे? ह्या उपमा तिथल्या असलेल्या त्याच्या वर्तनाच्याला दिलेल्या उपमा असतात. काय मूर्ख आहेस? शब्दांच्या अर्थातनं जायचं नसतं, त्याच्या वर्तनाची असलेली परिसीमा काय आहे हे ज्याचं द्योतक असतं. तशी ही शिलावत आहे. आणि आपल्याकडल्या सर्व वाङ्मयांमधून एकानीच फक्त त्याचे वर्णन केलं आहे, आणि ही ते केलंय ते आपल्या शिवजींनी केलेलं आहे अध्यात्म रामायणात. हिते त्यांनी करताना सांगितलेले आहे, निराहार दिवारात्रम तपहा परमस्थितः आतपलानी वर्षादि सहिष्णु परमेश्वरम ध्यायन्ति राम एकाग्र मनसा हृदय संस्थिता नाना जंतु विहीनो अयमाश्रयो ये भविष्यति. ते त्यांनी त्याचं स्पष्ट निवारण केलेलं आहे. ती शिलावत राहिली आहे. आणि दुसरं एक आहे समर्थ रामदास. मनाच्या श्लोकांमध्ये समर्थ असं सांगतात, अहल्या शिळा राघवे मुक्त केली, पदी लागता दिव्य हो निगेली. पदी लागता, रामानी पाय लावलेला नाही. आणि एक लक्षात घ्यायचं, आपण सगळ्याचे अर्थ पाहताना कसे पाहावेत. व्यक्तिमत्व काय आहे? एक फार मोठं उदात्त व्यक्तिमत्व आहे रामांसारखं, की ज्यांनी एकपत्नी व्रत धारण केलेलं आहे. असे प्रभू रामचंद्र, स्त्रियांबद्दलचा त्यांच्या मनामध्ये परिपूर्ण आदर आहे. सीतेला ते ए म्हणून कधी बोललेले नाहीत. हा आदर आहे मनातला, लक्षात घ्या. आला आणि गेला. आता तर काय सगळेच जण सगळ्यांनाच बोलतात, काय त्याला अर्थच नाही. सासू सुद्धा जावयाला म्हणताना म्हणते अरेंज रे, दारचा गडीच. आमच्या भावनाच नाहीत ना तिथे. तिथे त्यांनी त्या ठिकाणी विचार मांडलेला आहे. आणि तिथे त्यांनी म्हटलेलं आहे, अहल्या शिळा राघवे मुक्त केली, पदी लागता. पदी म्हणजे येऊन पदी, म्हणजे राम सीतेला ही जर समजलं ही शिळा ही गौतमांची पत्नी अहल्या आहे, तर लावतील का राम पाय? विचार करायला पाहिजे आपण. आमच्या धर्मसंस्कृतीमध्ये पुराणांवरती जे आक्षेप येतात त्याचं कारण आम्ही त्याचं निराकरणही करत नाही. आणि आम्हाला तेच गोड वाटतं, याला काय करावं माणसाने, हे बरोबर नाही आहे. हे आक्षेप सगळे आपल्याला धुतले पाहिजे, दूर केले पाहिजे, आपणच सांगायला पाहिजे. हे दाखवता कामा नाहीत. तेव्हा हिते या ठिकाणी महत्वाचा धागा आहे.
पदी लागता दिव्य होऊन गेली. म्हणजे ती मूढवत होती ती पदी लागली. रामाचं चैतन्य शुद्ध चैतन्य रूप आहे आणि त्या शुद्ध चैतन्याने पूर्णपणे म्लान झालेल्या एका चैतन्याला त्यांनी शुद्ध केलं आणि परिमल शुद्ध केलेलं आहे. हे ज्ञान आहे. हा विचार त्यांनी या ठिकाणी सांगितला. ती तात्काळ पाहिल्याबरोबर तिचं मूढत्व गेलेलं आहे. त्याला शिवजी म्हणतायत की ती शापमुक्त झालेली आहे. तिने यथार्थपणे रामांचं पूजन केलं, प्रणाम केलेला आहे, वंदन केलेलं आहे. आणि त्यावेळेला प्रभू रामचंद्रांनी तिला चतुर्भुज नारायणाच्या रूपात दर्शन दिलेलं आहे. भाग्य आहे तिचं तोर आहे. चतुर्भुजन शंख चक्र गदा पद्मम धारिणम धनुष्य बाणधरम रामम लक्ष्मणेन समन्विता. हा एक उल्लेख कुठे नाही आहे का? अध्यात्म रामायण आपण पाहतोय बघा, कथा सगळ्यांना माहिती आहेत, आपल्याला काही माहिती नाही असं. पण शिवजी त्याचे अर्थ कसे लावतायत याचं चिंतन आपण करतोय. रामकथा म्हणजे काय बघतोय आपण हे लक्षात घ्यायचंय आपल्याला. याप्रमाणे त्यांनी केलं. अहल्येनी पुष्कळ स्तवन केलेले. अहो कृतार्थ असे जगन निवासते पदांबुज संलग्न रजक कणम स्पर्शामि पद्म शंखादि शंकरादिभि मृगंते रदंते मानसौ सदा. सर्व अंग तिचं रोमांचित झालं. हे जगन्निवासा रामा, तुझ्या चरण रजक कणांनी मी मात्र पवित्र झालेली आहे. ब्रह्मदेव शंकर देव अंतःकरणामध्ये काही काळजी उत्पन्न झाली असता, जिचा शोध घेतला असता, त्याच तुझ्या पायधुळीने मला स्पर्श आज झाला. तुझं चरित्र किती विचित्र आहे म्हणून सांगू. मनुष्य रूप धारण करून सर्व जगाला विमोहित करून टाकलेला आहेस, तरी तू या जगात नित्य फिरत असतोस. आनंदरूप आहेस, अति मायावी आहेस. पदकमलाच्या धुलीकणाने मी मात्र पवित्र झाले. भागीरथीचा हा प्रवाह आहे. शंकर ब्रह्मदेव इत्यादिकांना तू पवित्र करतोस. तुझं मला दर्शन झालं. पूर्वार्जित हे कोणतं भाग्य मला माहिती नाही. ती त्यावेळेला त्याला सांगतेय. सत्यावतारे मनुजा कृतिम हरिम रामाभिधेयम रमणीय देहिनम. हा साक्षात नारायण आहे. सुंदर मनुष्य रूप धारण केलेले आहे. धनुर्धरम पद्म विशाल लोचनम भजामि नित्यम परान भजिष्मे. याचं चिंतन धनुर्धर राम म्हणून जो आहे त्याचं चिंतन मनन ध्यान सदैव करावं, हा विचार तिने या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. सगळेच जण तुमचं पूजन करतात. आपण पुराण पुरुषात पुष्कळ तिने स्तुती केलेली आहे. शेवटी ती सांगते, हे रामा, तो ओंकार आणि ब्रह्मा विष्णू महेश रूप असा वर्णिलेला आहेस. तू वाणीचं वर्णन करण्यास योग्य नाहीस. जगत रूपाने नटलेला आहेस. तेव्हा कार्य कारण कर्तृत्व फल आणि साधन याच्यामधून तू वेगवेगळा जरी भासलास तरी तू एकच आहेस. तुझं सनातन शुद्ध ज्ञानरूप सत्तारूपी नाशरहित असा तू आहेस. सत्य स्वरूप मी तुला ओळखलेला आहे. अशा प्रकाराने ती सांगते. तोपर्यंत तिथे गौतम ऋषी येतात.
ती वंदन करते. गौतमांनी रामाचं स्वागत केलेलं आहे. शतानंद हा त्यांचा मुलगा आहे, तोही पुढे येतोय. अशा प्रकाराने रामाने तिला शापमुक्त केलेलं आहे आणि त्या ठिकाणी त्या ठिकाणी आश्रमाची स्थापना करून दिलेली आहे. अशा प्रकाराने रामांचं कार्य चाललेलं आहे. आता गंगा नदीमध्ये आलेली आहे आणि गंगेला पार करून जायचं होतं. हिते हा प्रसंग हिते सांगितलेला आहे आणि वाल्मिकी रामायणामध्ये जेव्हा अयोध्येचा त्याग करून निघालेले आहेत तेव्हा तिथेही एकदा सांगितलेलं आहे. हिते असाच सांगितलेला आहे की जेव्हा निघालेले आहेत तेव्हा गुहक तिथे होता आणि गुहक असं म्हणतोय की मी काही तुला तिकडे नेणार नाही, मी काही तुला तिकडे नेणार नाही. कारण म्हणाले काय झालं होतं, ज्या दिवशी राम तिथे आलेत कळालं त्यावेळेला त्यांनी त्यांचं स्वागत केलं आणि मिथिला नगरीकडे जायचंय म्हणून ते पलीकडे जायला निघालेले आहेत. परंतु त्याला ही बातमी कळतीये तोपर्यंत की अहिल्याचा उद्धार झालेला आहे. म्हणजे तोच पुन्हा विषय तिथेही असाच केला. त्याची समजूत आहे शिळा होती आणि शिळेचा उद्धार केलेला आहे. आता ही समजूत सांगणं खोडून काढणं कठीण असतं. असो, त्याप्रमाणे त्यांनी तिथे केलं. आता या गुहकाला कळल्यावरती गुहक म्हणाला मी नाही नेणार तुला बाबा तिथे. का नेणार नाहीस? तर म्हणाले मी आता नुकतंच ऐकलं की तू त्या ठिकाणी शिळेचा उद्धार केला आणि शिळेतनं म्हणाले त्या ठिकाणी एका शिळेची स्त्री झाली आणि जर माझ्या नावेमध्ये बसलास आणि त्या नावेची स्त्री झाली तर मी काय करू? गुहक म्हणजे आदिवासी समाज आहे वनातला. तो म्हणाला मला भीती वाटते, मी काही करत नाही. इच्छुत्व प्रयोसो गंगा मुत्तम सहराघवा तस्मिन काले नाविकेन निषिद्धो रघुनंदना. निषेध केला, मी काही नेणार नाही. का नेणार नाहीस म्हणाले. तेव्हा त्यांनी सांगितलं मनुष्यकारेण चूर्णमस्तिते पादयोरे कथा प्रथीयसी पादांबुजं ते विमलहि कृत्वा पश्चात परम ते महम नयामी. मी काही नेणार नाही. जर माझ्या नावेची स्त्री झाली तर मी करू काय? माझी उपजीविका त्यावर आहे. तेव्हा त्या ठिकाणी माझ्या कुटुंबाची हानी होईल हे ध्यानात घ्या म्हणाला. तेवढ्यामध्ये हे खरं पत्नीचं घरातलं कार्य असतं. खरं कार्य काय आहे? स्त्री दाक्षिण्य म्हणजे काय? विरोधाला विरोध हे स्त्री दाक्षिण्य नाही आहे. माझ्या मनासारखंच घडलं पाहिजे हे स्त्री दाक्षिण्य नाही आहे. तिच्या लक्षात येतंय प्रभू रामचंद्रांच्या पायाकडे तिचं लक्ष जातंय पत्नीचं त्याच्या आणि त्यावेळेला तिला एकदम लक्षात येतं. म्हणून ती काय म्हणते की तुम्ही बाजूला या. आणि तिने त्याला सावध केलंय, अहो नाही वगैरे म्हणू नका, हा दाशरथे राम आहे, मी ऐकून आहे हा भगवंताचा अवतार आहे. आपल्याला पाय परत मिळायचा नाहीत. राजाचे पाय बघायला सुद्धा मिळत नाहीत आपल्याला. राजाच बघायला मिळत नाही, त्याचे पाय तर दूर. तुम्ही कसलं बघताय म्हणाली. नाही म्हणू नका. हे बघा तुम्हाला भीती वाटते ना नावेची स्त्री होईल, तर असं करा मी सुचवते तुम्हाला, त्याचे पाय धुवा पहिल्यांदा, म्हणजे रजक्कण निघून जातील. नो उचित्तरी सद्युवती मलेन स्वेच्छेभ्यो विदु कुटुंबानि.
मी ते तुझे मळ आहेत ते सगळे धूळ निघून जाईल आणि ती धूळ काही पुन्हा त्याच्या पायाची राहणार नाही, म्हणजे स्त्री होणार नाही, तू त्याला परवानगी देऊन टाक. तो हसला, म्हणाला बरं झालं सांगितलंस, माझ्या गोष्ट लक्षात नाही आली. हे कबूल करायचे सामर्थ्य लागतं. त्यांनी लगेच त्या ठिकाणी आलाय प्रभूच्याकडे, प्रभूला सांगितलं की असं असं आहे, मला पाय धुवायला परवानगी द्या. हसले, म्हणाले हा म्हणजे असे महात्मे त्यावेळेला बोलायचं नसतं, लक्षात ठेवा. त्यांनी बोलले नाही, ठीक आहे म्हणाले. म्हणून मग त्यांनी निघालं, प्रभूचे पाय धुतले, चरणतीर्थ त्यांनी आपल्या मस्तकावरती धारण केलं. काय भाग्य असेल हो त्याचं, काय साधना, काय तोप आहे सांगा ना तुम्ही. पण एक त्या ठिकाणी त्यावेळेला ती गोष्ट सुचल्यावरती प्रभूचंच कसं त्यांनी सेवा केली असेल हे आपल्या लक्षात येईल. आणि त्याप्रमाणे त्यांनी त्या ठिकाणी त्याला पाठवून दिलेलं आहे, करून दिलं आणि नावेतनं त्याला पुढे घेऊन पोचतं केले. हळूहळू करत सर्व मंडळी आलेली आहेत पलीकडे आणि मग विश्वामित्र वगैरे जनक राजाच्या ठिकाणी गेलेले आहेत. जनक राजाच्या इथे गेल्यावर जनक राजाला आनंद वाटला. विश्वामित्र आले. आनंद का परमानंद का अत्यानंद का काय म्हणायचा की दाखवण्यासाठी आनंद, कारण विश्वामित्रांचं रागीट पण सगळ्यांनाच माहिती होतं. त्यामुळे आता यांचं काही इकडले इकडे झालं म्हणजे आपल्यावर गदा आली, म्हणजे एक प्रकारचं संकट आलं का आनंद आला काही कोणाला कळत नव्हतं. पण त्यांनी आनंदाने त्यांचं स्वागत केलं. राजाने वर्णन केलेलं आहे. प्रयच्छ राघव दृष्ट्वा सर्व लक्षण संयुक्तो द्यौतमंतोम दिशा सर्वस्य चंद्र सूर्याभिवर्तो परी. हे राम आणि लक्ष्मण म्हणजे साक्षात मला या ठिकाणी चंद्र आणि सूर्य आलेत असं मला वाटतंय म्हणाले. ही मुलं कोण आहेत, काय आहेत, हे सगळं त्यांनी जाणून घेतलेलं आहे. बरं झालं आलात म्हणाले. येताना रामाचा जो पराक्रम झालेला आहे की यज्ञाचं रक्षण करणं, त्राटिकेचा वध करणं, सुबाहूचा वध करणं, मारीचाला तसंच पाठवून देणं, या सर्व पराक्रमाचं वर्णन त्यांनी या ठिकाणी केलं. अहिल्याच्या उद्धाराची गोष्ट सांगितली. जनक राजाला अतिशय आनंद वाटलेला आहे. याप्रमाणे ते त्या ठिकाणी आले. लगेच त्यांनी सांगितलं, बरं झालं आलात, माझी कन्या ही सीता आहे आणि हिचा विवाह आम्ही या ठिकाणी आरंभलेला आहे, स्वयंवर आहे म्हणाले. आणि ह्या स्वयंवरामध्ये च्या वेळेला अनेक राजांना, अनेक लोकांना निमंत्रण गेलेली आहेत, आपणही त्यामध्ये यावत अशा पद्धतीचा विचार त्यांनी त्या ठिकाणी. विश्वामित्र म्हणाले, काही हरकत नाही, आम्हाला नुसतंच यायचं, आम्ही येऊ, तुमचं चालू देत काय असेल ते. अशा प्रकाराने अनेक जण तिथे आलेले आहेत. अनेक राजे, अनेक लोक आली, त्याच्यात रावणही आलेला आहे. पण ते शिवधनुष्य कोणालाही मोडता आलं नाही किंवा त्याला प्रत्यंचा लावता आलेली नाहीये. अशा प्रकाराने त्यांनी बघितलं.
प्रत्यंचा लावायची होती. वैशिष्ट्य असं झालं, एकाही राजाला दशाननासह रावणासह कोणालाही ते शिवधनुष्य उचलता आलं नाही. आलं नाही म्हटल्याबरोबर त्या ठिकाणी राजा जनकाला अत्यंत वाईट वाटलं. तो निर्भत्सना करू लागला, माझ्या एवढ्या सबंध देशामध्ये एकही राजाचा मुलगा असा नाही की त्यांनी अशा पद्धतीचं एक धनुष्य उचलावं म्हणून सुद्धा जमत नाही. काय करायचं म्हणाले मी. विश्वामित्रांना त्यांनी विचारलं, काळजी करू नकोस म्हणाले, थांब तू. या सगळ्या याचं वर्णन तुलसीदासांनी अतिशय अप्रतिम केलेलं आहे. कारण ते जे सगळे भाव असतात नाथांनी त्यांनी जे वर्णन केलेली आहेत ती अतिशय अप्रतिम आहेत. ते जर वर्णन आपण करायला गेलं तर जानकीचा विवाह सप्ताहभर होईल फक्त. कारण दोघांच्या मनातले भाव काय आहे ऐकणारा आता कोणीच नाहीये हे सोडून द्या, पण तिथे त्या दोघांचे तरुणाईतले दोघांच्या मनातले भाव कसे होते, किती उदार होते, किती उदात्त आहेत. म्हणून आपल्याकडे जे पहिल्यांदा लहानपणापासून रामायण आणि महाभारत हे ऐकवलं जायचं, कळेल का न कळेल माहीत नाही, पण ऐकवलं जायचं याचं कारणच हे होतं की त्याप्रमाणे जीवाला एक दिशा मिळते. सगळ्यांनाच मिळेल मी म्हणत नाहीये, पण काही जीवांना निश्चित त्याच्यामध्ये दिशा मिळते, मार्गदर्शन होतं. कोणता विषय कोणाला कसा भावला जाईल हे ठरवता येत नाही, हे ठरवता येत नाही. आणि त्याप्रमाणे झालं. विश्वामित्रांनी फक्त नजरेनी सांगितलंय, वर्णन फार सुंदर केलेलं आहे ते. शीघ्रम दर्शय चापग्रम रामायस्तेजसे. रामाच्याकडे नुसत्या नजरेने सांगितलं. राम उभे राहिले. बारीक सारीक वर्णन आहे आणि हे फार महत्वाचं आहे. एकदम का त्याला उचलता आलं, का उचलता आलं. या विश्वामध्ये चराचरामध्ये परमात्माचं चैतन्य भरलेलं आहे. आम्हाला ते जाणवत नाही कारण आम्हीही जड आहोत, विचारही जड, भावही जड, कृतीही जड. त्याच्यामुळे सगळ्यात जडपणामध्ये आम्ही काहीच करू शकत नाही. पहिल्यांदा जेव्हा नजरेनी सांगतायत तेच वेळेला विश्वामित्रच्या पायाला डोकं ठेवून रामानी नमस्कार केलेला आहे, गुरुवंदना केलेली आहे. नंतर गेल्यावरती, तिथून गेल्यावरती शिवधनुष्याला वंदन केले. शिवाचं धनुष्य प्रत्यंचा लावायचे. मग जनक राजाला जाऊन वंदन केलंय, सर्व थोरांना वंदन केलं. नमस्कार काय करतो, एक नमस्कार. विचार करा तुम्ही, नमस्कार आहे एकच नमस्कार. ज्ञानदेव नेवास्यामध्ये आहेत, येऊन राहिलेले आहेत पैठणहून निघून. ज्ञानेश्वरी झालेली नव्हती. गंगेचा घाट गोदावरीचा उतरून वर चढत होते स्नान करून. तेवढ्यामध्ये एक स्त्री येते, नमस्कार करते. नमस्कार केल्याबरोबर शब्द गेले, सौभाग्यवती भव. एक नमस्कार. सगळे लोक हसले, ती मात्र रडतीये. आणि त्याच वेळेला त्यांनी सांगितलं, म्हटल्याबरोबर ते म्हणाले, सगळ्यांनी सांगितलं, अहो आत्ता पती तिचा गेला आहे आणि त्या ठिकाणी
तिचं आता सती ती चालली आणि तुम्ही काय सौभाग्यवती म्हणून म्हणते, काय या पोराकडे लक्ष देताय? ज्ञानदेव हसले, माऊली हसले. कनवाळू आहे, माऊलीच म्हटलंय ना त्यांना. शवापाशी आलेले आहेत. आपल्या हातातलं जे तीर्थ कमंडलू आहे, पाणी अंगावर शिंपडलेले आहे, तो झोपेतनं जागे व्हावे असे सच्चिदानंद बाबा जागे झालेले आहेत. आता त्यांच्याकडनं कार्य करून घ्यायचंय. त्यांना मंदिरामध्ये घेऊन आलेले आहेत, त्यांनाही बसवलेलं आहे. ती स्त्री पण बसलेली आहे आणि तेही बसलेले आहेत. पैसा खांबाला टेकून त्या ठिकाणी शिवजींच्या सान्निध्यामध्ये ज्ञानेश्वरीचं लिखाण झालेलं आहे. एक नमस्कार म्हणून म्हण आहे, आशीर्वाद लाखा, नमस्कार फुकाचा, आशीर्वाद लाखाचा. काय करतो एक नमस्कार? किती असते सामर्थ्य त्याचं हे मला सांगायचं आहे. कितीतरी उदाहरणं देता येते. हे स्वरूप त्या पाठीमागे आहे. जीवन दान मिळतं. आयुष्यवर्धन मिळतं. एकच नमस्कार आमच्या हनुमंतानी केला, बल सामर्थ्य मिळालं. बसा म्हणाला, माझ्या खांद्यावरती घेऊन जातो. रामाचं सामर्थ्य त्याला प्राप्त झालं. बुद्धिमताम वरिष्ठ मी पदवी प्राप्त झाली. एक नमस्कार. किती गोष्टी होतात. आणि म्हणून हे दुर्लभ आहे. जे सुलभ आहे तेच दुर्लभ आहे. जे दुर्लभ आहे तेही दुर्लभ, सुलभताही दुर्लभता आहे. फार बारकावे त्याच्यात. त्याने नमस्कार केल्याबरोबर शिवधनुष्य हलकं झालं. हे विचार लक्षात येत नाही म्हणून मी जरा सुस्पष्ट करतोय. आज सकाळी लोणावळ्यात गेलो होतो. तिथे नाना करंदीकर म्हणून होते, त्यांनी एक स्वामींची मूर्त स्थापन केली आहे. त्यांना त्या ठिकाणी काही साक्षात्कारी पुरुष होते वाटतं, प्रवचनासाठी सेवेसाठी गेलो होतो, बोलवलं म्हणून. हकीकत अशी कळली की ती मूर्ती एवढी जड झाली, एवढी जड झाली की कोणालाही उचलता येईना. क्रेन सुद्धा उपयोगी ठरली नाही असं ऐकून आहे. मला प्रत्यक्ष काही माहित नाही. मला प्रश्न उत्तर केली तर काही उत्तर नाही माझ्याकडे. ऐकलेलं सांगतो. सगळे हतबल झाले. काय करावं कळेना. 6 फूट उंच. त्या कारागिराला दर्शन देऊन स्वामी महाराजांनी ते तयार केलेले. योग असा की 4 कोणीतरी वडार समाजाची मंडळी आली. कसली काळजी करताय म्हणाले. मूर्त न्यायची आहे. नेता येत नाही. कशाला काळजी करताय, आम्ही बघू ना म्हणाले. रात्र होत आहेत, रात्री येतो आम्ही. आल्यावरती त्यांनी स्वामींचं पूजन केलं आणि ती मूर्त सहजरित्या चौघांनी उचलून लोणावळ्यात आणून स्थापन केली. पूजन भाग कोणीच केला नाही. हे का सांगतोय, कधी आम्हाला का येत नाही ते बारकावेत. उद्यापासून लगेच पूजेची लाईन सुरू ठेवू नका कुठेही जाऊन. अर्थ समजून घ्या. काय मी माझ्या भावना, माझ्या संवेदनशीलता कशी माझ्याजवळ असली पाहिजे. काय झालं असेल मला तुम्ही सांगा ना. आणि जेव्हा सच्चिदानंद बाबांकडनं ही ज्ञानेश्वरीचं लिखाण होत आहे, अमृतानुभवाचं होत आहे, हरिपाठाचं होत आहे एकाच जागी, सामान्य गोष्ट नाही आहे. गुरुचरित्रामध्ये जाणारी स्त्री, सती जाणाऱ्या स्त्रीला सुद्धा हाच अनुभव दिला ना त्यांनी, आणि कार्य करून घेतलं. भगवत भक्ती, भक्तीचा प्रसार, ज्ञानाचा प्रसार, वैराग्याचा प्रसार करायचा आहे.
इथे रामाचं त्या ठिकाणी झालं, रामानी त्या ठिकाणी वंदन केलं, प्रत्यंचा लावायला शिवधनुष्य उचललेलं आहे. एकूणच तिला सीतेचं घालमेल सुरू होती की आता तरी धनुष्य या रामानीच उचलावं. प्रार्थनेमध्ये शक्ती असते. इतर वेळेला झाली नव्हती का प्रार्थना? सीतामाईंची झाली नाही. हा बारकावा नाथांनी फार सुंदर रंगवलेला आहे भावार्थ रामायण. खरंच बघायला हरकत नाही. एक एक पान तरी रोज वाचावं, एक एक ग्रंथाचं. वैविध्यता कळते. आपण एकनिष्ठ राहावं, पण ह्या सगळ्यातल्या वैविध्यतेमधनं आपलं अंतःकरण हळूहळू हळूहळू मृदू होतं. मृदू म्हणजे काय? मृदुंगासारखं होतं. मृदुंग म्हणजे काय आहे? मृदू अंग. मृदुंग म्हणजे काय? मृदू ज्याचं अंग झालं आहे, जो करतो तो मृदुंग. मृदू म्हणजे मऊ आणि अंग. असं आमचं शरीर बनू शकतं. संवेदनशीलता आहे. पखवास हेच त्याचं नाव आहे. पख म्हणजे परमतत्व आणि आवाज, परमतत्वाचा आवाज जो देणारा आहे तो. आमच्या ऋषी संत मंडळींनी ते ओळखलं म्हणून ते म्हणू लागले, लावून या टाळ श्रुती टाळला मृदुंगाचा घोष, सेऊ ब्रह्मरस आवडीने. ब्रह्मरस निर्माण करणारचं सामर्थ्य प्रार्थनेत असतं. हे प्रार्थनेतलं सामर्थ्य त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. आणि त्याप्रमाणे त्या ठिकाणी बघितलं आणि तात्काळ त्या ठिकाणी प्रत्यंचा लावायला गेलेले आहेत. तोच त्याचं भेदन झालं आणि भेद झाल्याबरोबर त्या ठिकाणी सीतामाईंना अतिशय आनंद वाटला आणि तात्काळ त्या ठिकाणी सगळ्यांना त्या ठिकाणी त्याचा अनुभव घेता आला. अशा प्रकारचं इथे झालं. आणि मग सीतामाईंनी वरमाला ही प्रभू रामचंद्रांना घातलेली आहे. मग लगेच त्यांनी हे निरोपी दिली की जा बाबा, आता तू दशरथाला कळवा. आणि दशरथांना सगळे आले की आपण इथे विवाह करू. मग ते त्या ठिकाणी ठेवलेले आहे. त्या दोघांच्या जीवाची घालमेल इथे खूप सांगितली आहे नाथांनी. त्याच्यामध्ये कशी झालेली आहे, कसं पाहतायत दोघं. विवाह झाला नाही तोपर्यंत एकत्र आलेले नाहीत, भेटलेले नाहीयेत. निर्णय झाला विवाह आता सीतामाईंचा यांच्याबरोबर होणार. याप्रमाणे ज्यांना निरोप गेला, निरोपाप्रमाणे सगळे जण तिथे आलेले आहेत. आणि मग त्या ठिकाणी अतिशय आनंद वाटला. सगळ्यांच्या बरोबर त्याचा विवाह झालेला आहे. याप्रमाणे झाल्यानंतर हे स्वरूप त्यांनी बघितलं. सुवर्णाची माला होती, मोत्यांचे हार होते. अत्यंत श्वास रोखून ती सगळं पाहत होती. लक्ष्मी स्वरूप तिचं होतं. शंकरांची ठेव म्हणून धनुष्य त्या घरामध्ये परशुरामाने आणून ठेवलेलं होतं. त्रिपुरासुराची नगरी जाळल्यावर त्या ठिकाणी असलेलं, कारण त्रिपुरासुरांनी शंकरांचं आराध्य दैवत ते होतं. शंकर हे त्याचे आराध्य दैवत होते. तेव्हा त्यांनी ते धनुष्य ठेवलेलं होतं. 100 कोटी दिनार त्याला म्हटलेलं आहेत. आणि एकूण 10,000 सहस्र लक्ष घोड्याचं दळ त्याच्याजवळ होतं. अशा प्रकाराने हे सगळं झालं. आणि मग विवाह करून ते त्या ठिकाणी निघाले. तोच त्या ठिकाणी वाटेमध्ये परशुरामानी हे जनक राजाकडे ठेवलेलं होतं धनुष्य. परशुरामाला हा वृत्तांत कळतो. परशुराम रागवतो, हा धनुष्य मोडणारा कोण आहे? आणि म्हणून त्याला त्या ठिकाणी बघितलं. अंगकांती कृष्णवर्णीय, उंची खूप आहे, जटाभार आहे, धनुष्य आहे, परशु आहे, कार्तवीर्याचा अंत करणारा, क्षत्रियांचा नाश करणारा हा परशुरामाला सगळेजण घाबरलेले आहेत. दशरथाकडे आले. दशरथाला म्हणतायत जीवदान द्या. परशुराम रामाला म्हणाले, तू राम नावाने मिरवतोयस, तू क्षत्रिय असशील तर युद्धाला तयार हो. माझं शिवधनुष्य मोडणंच म्हणजे काय केलंस म्हणाले. स्वतःला पराक्रम म्हणजे तू क्षत्रिय आहेस, कारण निक्षत्रिय पृथ्वी करेन हा त्यांचा वर होता, उद्देश होता. जुने जीर्ण झालेलं धनुष्य मोडलंस, याची बढाई मारू नको. तू या वैष्णव धनुष्याला दोरी चढव आणि युद्धाला ये.
पृथ्वी कापू लागली, सर्वांच्या डोळ्यासमोर अंधेरी आली आहे. आता दशरथाला सुचेना. राम पुढे गेले, धनुष्य त्याचा घेतला परशुरामांचा आणि त्याला प्रत्यंचा लावली, बाण लावला. आता काय करू बोल म्हणाले. आता प्रत्यंचाचा बाण तसा सुटणार नाही. एक तर म्हणाले हा बाण अमोघ आहे, व्यर्थ जाणार नाही, कुठे सोडू सांग. परगतीची परलोक गती बंद करू का पायाची गती बंद करू? तुला कुठेही जाता येणार नाही, तू म्हणशील ते करेन. आणि त्याप्रमाणे त्याला पूर्वजन्मीची आठवण करून दिलेली आहे. त्याला आठवण झाली म्हणजे ते म्हणाले, राम तू साक्षात विष्णू आहेत. मी पूर्वी तप केलं त्यावेळेला म्हणाले तुला प्रसन्न होऊन जमदग्नींचा पुत्र म्हणून तू त्या ठिकाणी आलास आणि जमदग्नींचा पुत्र जमदग्नींना बाणाने मारलंस म्हणून कार्तवीर्याचा तू वध केलेला आहेस. 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय केलीस आणि पृथ्वी कर आणि भूमी हे कश्यपाच्या हाती दिलंस. त्रेतायुगात मी परत येईन आणि त्याच वेळेला शक्ती प्रगट होईल हे सांगितलं. त्याप्रमाणे मी सर्व केलं. तो विष्णू दिसतोच. अज्ञानामुळे निर्माण झालेले 6 भाव तुझ्याकडे नाहीत. 6 भाव म्हणजे 6 अज्ञान भाव आहेत. जायते, अस्तिते, वर्धते, विपणिते, अपेक्षिते आणि नश्यती असे हे 6 भाव आहेत, ते तुझ्याकडेच आहेत. अशा पद्धतीने त्याला सांगितलं. जोपर्यंत मायेने लोक व्यापलेले आहेत तोपर्यंत तुझ्यापर्यंत येणार नाही. जोपर्यंत जीवाला देह मन बुद्धी याचा अभिमान असतो तोपर्यंत कर्तृत्व भक्तृत्व सुख आणि दुःख भोगावी लागतात. आत्म्याला संसार नाही, बुद्धीला ज्ञान नाही, अचेतना नाही. परंतु विचाराने अविवेकाने जीव दोघांना जोडून अभिमान धरून राहतो म्हणून त्याला संसारी म्हटलंय. चैतन्याच्या जड समागमानी पदार्थावर जडाचे धर्म येतात. चैतन्याला जडाचा समागम नाही. जल आणि अग्नी यांचा संयोग होऊन जड आहे, अग्नी निर्माण करतो हे त्या ठिकाणी दिसून येतं. मग प्रकाश होतो, उदकाशी समागम करतो, त्याच वेळेला अप्रकाश होतो. म्हणजेच पाणीतनं अग्नी निर्माण होतो आणि अग्नीच पाणी अग्नीला विझवतो. हे सर्व मनुष्य तुझ्या पायाची सेवा करतात. भक्तजनांच्या संगतीचा लाभ मिळत नाही. जोपर्यंत संसाराच्या सुखदुःख प्रभावात राहतात मुक्त होत नाहीत. परंतु सत्पुरुषांच्या समागमाने तुझा विषयी भक्ती उत्पन्न होते. माया हळूहळू क्षीण होते, दूर निघून जाते, मोक्ष मिळतो. देवा आजपर्यंत जे काही पुण्यकर्म केलं ते तुझ्या बाणाने हो व त्याचा नाश हो. हे तू योग्य वाटेल ते कर. श्रीराम प्रसन्न झाले. मी प्रसन्न आहे म्हणाले. तुझ्या मनातील भाव मी ओळखला आणि त्यांनी त्यांची त्या ठिकाणी बाण सोडून परशुरामाने सांगितलं माझ्यावर कृपा करावी, भक्तांचा समागम घडावा, तुझ्या चरणाची सदैव भक्ती राहो. तुझी भक्ती विज्ञान आणि अंतकाळी तुझं स्मरण राहो. रामाने बरं म्हटलं. परशुरामाने रामाची पूजा केली. परशुरामाला जाण्याची अनुज्ञा दिली. परशुरामाने रामाला प्रदक्षिणा केली, बाण मारला आणि महेंद्र पर्वतावरती निघून गेलेले. आनंद वाटला. अयोध्येत परत आलेले. कैकेयीचा बंधू युद्धराजित हा अयोध्येत आलेला आहे. भरताला मामा घेऊन गेला. लोकराज्य सुरू झालं. आनंदाचं भरत होतं. विकार नव्हता. मायेच्या कार्यानुसार सगळं कार्य चाललेलं होतं. अशा प्रकाराने बघ बालकांडाचा हा शेवट या ठिकाणी होतोय. अशा स्वरूपाने हे सगळं प्रभू रामचंद्रांचं अतिशय आनंदामध्ये अयोध्येमध्ये राज्य चाललेलं आहे. म्हणजे त्या ठिकाणी ते राहत आहेत. दशरथच राजा राज्य करतोय. आता काय होतंय ते आपण उद्या पाहू. कायेन वाचा मनसेंद्रिय वा बुद्ध्यात्मना मा प्रकृती स्वभावात करोमि यद्यं सकलं परस्मै नारायण समर्पयामि. हरि ओम तत्सत्.
विठ्ठल 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 कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त भगवान गोपाल कृष्ण महाराज के भगवान श्रीधर स्वामी महाराज की जय 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 रघुवीर समर्थ प्रभु रामचंद्र महाराज की जय।